लक्षपूर्वक बघ, संकटमुक्त होशील. देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं ज्ञालयज्ञ सूत्रमिन्दु शेखरं कृपाकरं. देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं ज्ञालयज्ञ सूत्रमिन्दु शेखरं कृपाकरं. नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. तर मित्रांनो, मी आलो खानगापूरमध्ये. तर सध्या मंदिरमध्ये आहे. तर हे पूर्ण मंदिराचा परिसर आहे. सध्या 12 वाजता आरती चालू होणार आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो का नाही मला कन्फर्म माहीत नाही. तर जितकं कॅमेरा अलाउड आहे तितकंपर्यंत मी फिरवतो आहे. नॉर्मली भरपूर गर्दी आहे. शनिवारचा दिवस आहे. उद्या तरी फुल गर्दी राहतो रविवारी. तर बघा एकदा व्ह्यू कसं आहे सगळं. तर पूर्ण मंदिर, गाणगापूर मंदिरचा पूर्ण परिसर हा फ्रंटचा. तर आपण गाणगापूरला आलेलो आहे आणि दर्शन झाले मंदिरमध्ये. आणि आपण आता चाललो आहे जरा फार जेवण करण्यासाठी. पण इथं आता 12चा आरती असतो, म्हणजे पूजा असते. 12च्या पूजामध्ये मंदिरमध्ये खूप गर्दी असते. सध्या 12 वाजायला आले. काही वेळात आता पूजा चालू होईल. आणि आपण आता महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी चाललो आहे, महाप्रसादासाठी. तर ती पण जवळच आहे, बसस्टँडच्या जरा पुढं. तर इथं आपण प्रसाद ग्रहण करण्यासाठी आला, प्रसाद घेण्यासाठी. तर ही अगदी मंदिरपासून चौडापूरला जाताना मध्ये चेक. तर सध्या अजून पूजा चालू आहे. तर पूजानंतर महाप्रसाद चालू होईल. तर इकडे पूर्ण हॉल आहे महाप्रसादचा आणि इकडे एवढा आहे. आणि बाहेर पण अजून मोठा हॉल आहे हा. पहिला महिला मंडळ बसेल आणि त्यानंतर इकडे जेंट्स लाईन, इकडे जेंट्स लाईन, इकडे लेडीज लाईन. आणि इकडे पूजेची पण तयारी ऑलमोस्ट झाली आहे. श्री गुरुदत्त राजमूर्ती ओवाळितो प्रेमे आरती ब्रह्मा विष्णु शंकर. ॲक्शन कॅमेरा हो.
प्रसाद तरी ग्रहण करून झाला. तुम्ही पण कधी गाणगापूरला आला तर नक्की इथं प्रसाद घेऊ शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी कुठलाही मसाले बिसाले जास्त वापरला जात नाहीत आणि ना कुठला टेस्टिंग पावडर वगैरे असतो. आपलं नॉर्मल जेवण मस्त एक नंबर. पण ह्या जेवणाचं एकच खासियत आहे की मन आणि पोट दोन्ही भरतं. तर या कधीतरी गाणगापूरला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. चला येतो मी पण घरी, सॉरी जातो मी पण माझ्या घरी, कॉल पण येतो. बाय बाय, जय महाराष्ट्र. सेव्यमान पावनाग्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् देवराज सेव्यमान